नमस्कार, मी शरद तावडे. कॅनव्हास कला अभ्यास या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आपण सर्व इथे जे एकत्र आहोत याचं मुख्य कारण, याचं निमित्त चित्रकला हा विषय आहे. आपण सर्व चित्र आणि चित्रकला किंवा इतर कुठल्याही कला या सूत्रामध्ये बांधले गेलेले आहोत. याविषयी अभ्यास करताना किंवा या क्षेत्रामध्ये वावरताना मला काही गोष्टी लक्षात यायला लागल्या, त्या तुमच्याशी शेअर कराव्या आणि तुम्ही सुद्धा त्या संदर्भात जर तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्हीही माझ्याशी ते शेअर करावं, म्हणून हा सगळा माझा प्रयत्न आहे. याच्यामध्ये आपण सर्वजण चित्रनिर्मिती करत असतो, वेगवेगळ्या प्रदर्शनांना व्हिजिट देत असतो, भेट देत असतो, आपण स्पर्धांमध्ये भाग घेतो, इव्हेंट अटेंड करतो, चर्चासत्र अटेंड करतो. हे सर्व करत असताना या सगळ्या प्रोसेसमध्ये काही मूलभूत प्रश्न आपल्याला पडतात किंवा पडणं आवश्यक आहे. जसं मला जाणवलं की कला म्हणून आपण इतका त्याचा पाठपुरावा करतो, पण ही कला म्हणजे नेमकं काय याचा आपण कधी विचार केला आहे का? आणि जर केला असेल तर तो तुम्ही माझ्याशी शेअर करा, आणि जर केला नसेल तर जरूर करा. मला काय वाटतं चित्रकला किंवा कला याविषयी ते मी आज या एपिसोडमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. कलाकृती किंवा कला हा विषय कुठलाही असला, कुठलीही कला असली तरी सुद्धा तिची जी खोली आहे, तिची जी व्याप्ती आहे, तिचा अंदाज आपल्याला अगोदर असणं आवश्यक आहे. अशासाठी की मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्राची व्याप्ती आणि खोली मला जोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत माहिती होत नाही, तोपर्यंत मी त्या क्षेत्राला पूर्ण न्याय देऊ शकेन असं मला वाटत. ती व्याप्ती, ती खोली कळेल की नाही मला माहित नाही, पण त्यासाठी प्रयत्न जरूर व्हायला हवा. किनाऱ्यावर मी खुश आहे, मी गुडघाभर पाण्यात खुश आहे, मी फक्त पावलं भिजवून खुश आहे, किंवा मी एखादा सूर मारून परत येईल, हा आपापल्या आनंदाचा विषय आहे. तो आनंद प्रत्येकाने घ्यायलाच हवा, परंतु त्याची जी वास्तवातली खोली आहे, त्याची जी कुवत आहे, या कुवतीचा अंदाज आपल्या सर्वांना असायला हवा. म्हणून सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या समोर येतो, तो म्हणजे कला म्हणजे काय. या प्रवास करताना, या प्रवासामध्ये आपण कला म्हणजे काय इथपासून सुरुवात करू. कला म्हणजे काय पाहताना कुठल्याही गोष्टीची आपण जेव्हा संशोधन करतो किंवा शोध घेतो त्यावेळेला आपण पुराणात बघतो किंवा इतिहासात वाकून बघतो की काय आहे. पुराणात 64 कलांचा उल्लेख आहे. या 64 कला यामध्ये सर्व प्रकारच्या कला म्हणजे अगदी पाककला आहे, शिवणकला आहे, बोलण्याची कला आहे, वक्तृत्व कला आहे, राहणीमान इथपासून रांगोळी पासून ते या सर्व ज्या कला आहेत त्या 64 कलांमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. एवढंच काय तर चौर्य कला, चोरी करणं, हा सुद्धा कलात्मक भाग आहे किंवा याचा सुद्धा त्या 64 कलांमध्ये उल्लेख आहे. म्हणजे नक्की काय, यांना का कला म्हटलेलं आहे? याच्यामध्ये अगदी सोपं जर करून बघायचं झालं तर कुठलीही कृती, कुठलंही कार्य जेव्हा मी करत असतो, कुठलंही काम जेव्हा मी करत असतो त्यावेळेला त्या कामाला, त्या कार्याला जर मी सौंदर्याची जोड देण्याचा प्रयत्न केला तर ती कलाकृती होते. उदाहरणार्थ सकाळी उठल्यानंतर अंथरुणाची घडी करून ठेवणं. ती घडी करून ठेवताना जर ती सुंदर दिसतील अशा पद्धतीने मी घडी करून ठेवत असेल तर मी त्या कृतीला कलेची जोड दिलेली आहे, सौंदर्याची जोड दिलेली आहे, म्हणून ती कला. असंच पाककृतीबद्दल आहे, गार्निशिंग आहे, अनेक गोष्टींमध्ये आपण बघतो ज्या ज्या ठिकाणी व्यक्ती
सौंदर्याची ज्या ज्या ठिकाणी व्यक्ती त्याच्या कृतीला कार्याला सौंदर्याची जोड देण्याचा प्रयत्न करतो ती कलाकृती. इतकं सोपं आहे. मग या सगळ्यापेक्षा, या सर्व कलांपेक्षा चित्रकला किंवा संगीत या सगळ्या वेगळ्या का आहेत? यामध्ये दोन मुख्य भाग आहेत. ते म्हणजे सर्वसामान्य कला, ज्याला आपण सौंदर्याची जोड देणे असं म्हटलं, ती, आणि ललित कला. ललित कला आणि इतर कला यांच्यामध्ये फरक काय आहे तो थोडासा समजून घेऊ. माझ्या मते या ललित कलांमध्ये जी निर्मिती आहे त्याच्यामध्ये केलेल्या कृतीला केवळ सौंदर्याची जोड देऊन भागत नाही, तर तिथे भावनांची अभिव्यक्ती सुद्धा अपेक्षित असते. ललित कला आणि इतर कला यांच्यामधला हा फरक पाहिल्यानंतर ललित कला कोणकोणत्या आहेत हे पाहू. 6 प्रकार किंवा 6 कलांचा उल्लेख ललित कलांमध्ये केला जातो. याच्यामध्ये नाट्य, काव्य, काव्यामध्ये साहित्य, कथा, कादंबरी हे विषय. त्याच्यानंतर संगीत, संगीत या विषयामध्ये गायन, वादन, नृत्य सुद्धा संगीत या विषयामध्ये मोजलं गेलेलं आहे. टेक्निकली या गोष्टी काय आहेत याच्यामध्ये न अडकता आपण या फक्त कोणकोणत्या आहेत हे समजून घेऊया. याच्यानंतर आलेख्य म्हणजे चित्रकला ही एक कला आहे, आणि शिल्पकला ही एक कला आहे, आणि कालांतराने स्थापत्यशास्त्र म्हणजे वेगवेगळ्या सुंदर इमारतींची उभारणी यांना सुद्धा कलेमध्ये स्थान मिळालेलं आहे. तर या 6 मुख्य ललित कला आहेत. नेमका काय फरक होतो? तर इतर सर्व कला किंवा इतर सर्व सौंदर्याची जोड दिलेल्या कृती आपल्याला आनंद देतात. म्हणजे गार्निशिंग केल्यावरती ठीक आहे, म्हणजे जेवण वाढणं हा भाग आहे, तर त्याच्यामध्ये जर ते नीट चांगल्या पद्धतीने वाढलं, शिस्तबद्ध किंवा सुंदर दिसेल अशा पद्धतीने वाढलं, तर त्याची लज्जत अधिक वाढते, खाताना आनंद मिळतो. तसंच ललित कलांमध्ये हा आनंद केवळ आनंद न राहता तो अलौकिक आनंद मिळतो. आनंद आणि अलौकिक आनंद यामधला फरक आपण पुढे पाहणारच आहोत. याशिवाय ललित कला यांचं नक्की समाजामध्ये कार्य काय आहे, माणसांसाठी, समाजासाठी, सोसायटीसाठी, व्यक्तींसाठी यांचं कार्य कसं चालतं, याविषयी आपण याच्या पुढच्या भागामध्ये चर्चा करू. तुर्तास कला म्हणजे काय एवढं समजून घेऊन आजच्या एपिसोडमध्ये थांबूया. तुमची जर काही याच्याविषयी मतं असली तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. पुढचा एपिसोड मी लवकरात लवकर घेऊन येईन आणि त्याच्यामध्ये आपण कलेचं प्रयोजन आणि त्याचे परिणाम याविषयी चर्चा करू. तोपर्यंत रजा द्या आणि आनंदी राहा, खुश राहा, चित्र काढत राहा. भेटू पुन्हा एकदा. धन्यवाद.